विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात पहिला बॉम्ब पडला तो आष्टी मतदारसंघात। ज्या पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांच्यासाठी 2 सभा घेतल्या, त्याच पंकजा मुंडेंनी आपल्या विरोधात काम केल्याचं सुरेश धस यांनी विजय मिरवणुकीत जाहीर केलं आणि जिल्ह्यातल्या पंकजांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं। एवढंच काय, या विजयी भाषणात सुरेश धस यांनी सगळी उणीधुणी काढली। ज्या पंकजांना ते ताई साहेब म्हणायचे त्यांना पंकुताई म्हणाले आणि त्यानंतर धसांनी उघड दंड थोपटले। पंकजा मुंडेंवर त्यांनी माध्यमांसमोर जाऊनही टीका केली आणि पुरावे दाखवण्याचं खुलं आव्हान दिलं। या सगळ्या आरोपांवर पंकजा मुंडेंना विचारणा झाली, पण त्या शांत राहिल्या। पंकजा मुंडेंनी उत्तर देण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य व्यासपीठाची वाट पाहिली। तो क्षण अखेर सुरेश धस यांनी जुळून आणला। समोर मुख्यमंत्री फडणवीस होते आणि त्यांच्या समोर विधानसभेतल्या वादानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि सुरेश धस बोलणार होते। सुरेश धसांनी फडणवीसांना बाहुबली म्हणून मी त्यांचा लाडका आहे हे पंकजांसमोर सांगितलं खरं, पण त्यानंतर पंकजांनी निकालाच्या दिवसापासून ते कालपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला कसलंही उदाहरण न देता कसं उत्तर दिलंय। पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातली राजकीय कोंडी खरंच फुडली आहे का, आणि हे दोन्ही नेते परत एकदा एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झालाय का, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। सुरेश धस गेल्या 3 महिन्यांपासून दररोज माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आहेत। रांगड्या भाषेत उत्तरं देणं आणि एखाद्याला प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा हजरजबाबीपणा, यामुळे ते फक्त बीड जिल्हाच काय पण महाराष्ट्रालाही आवडू लागलेत। सुरेश धस जेव्हा महसूल राज्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा हात रुबाब होता। सुरेश धस जेव्हा एखाद्या टीव्हीच्या कार्यक्रमात चर्चेला जायचे तेव्हा त्यांना उत्तर द्यायलाही नेते घाबरायचे। सुरेश धसांनी एखाद्या सभेत हातात माईक घेतला तर त्यांच्या जिल्ह्यातल्या विरोधकांना घाम फुटायचा, अशी धसांची दहशत होती। पण 2004 ला पडल्यानंतर आणि त्यानंतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले सुरेश धस राजकीय विजनवासात गेले। धसांनी कमबॅक केलं ते 2024च्या विधानसभा निवडणुकीतून। मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं मतदान होऊनही सुरेश धस 80,000 मतांच्या फरकाने जिंकून आले आणि त्यांनी निकालाच्या दिवशी दंड थोपटले ते जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वात काम करायचे त्या पंकजा मुंडेंच्या विरोधात। पंकजा मुंडेंनी मतदानाच्या 1 दिवस आधी भीमराव धोंडे यांना मतदान करण्याचे आदेश दिले आणि ओबीसी माझ्या विरोधात गेले असं सुरेश धस म्हणाले। धस एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी गावागावातल्या मतदानाची टक्केवारी दाखवली आणि पंकजा मुंडेंना चॅलेंज दिलं। सुरेश धस एवढे आक्रमक झाले की मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत ते मुंबईत जाऊन बसले। मुंबईतून मीडियासमोर येऊन त्यांनी वारंवार पंकजा मुंडेंनी आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप केला। या आरोपांची दखल पक्ष नेतृत्वाने घ्यावी, पंकजांनी यावर उत्तर द्यावं असा त्यांचा इरादा होता। मात्र पुढे मंत्रिमंडळ विस्तार झाला, पंकजा मुंडे मंत्री झाल्या आणि सुरेश धसांच्या हातात नवीन विषय आल्याने मतदारसंघातला विषय मागेही पडला। सर्वांना प्रतीक्षा होती ती पंकजा मुंडे आणि सुरेश धस या वादानंतर पहिल्यांदाच एकत्र येईल तेव्हा काय होईल याची। पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतर सुरेश धसांनी ना शुभेच्छा दिल्या ना त्यांचं नाव घेतलं, पण अखेर पंकजा मुंडे आणि सुरेश धस आमने सामने येण्याचा क्षण आला, तेही त्या ठिकाणी जिथून सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर आरोप केले होते। आष्टीतल्या सिंचन योजनेच्या शुभारंभासाठी धसांनी मुख्यमंत्र्यांना बोलावलं, मात्र पंकजा मुंडेंना फोन करून निमंत्रण देणं त्यांनी टाळलं। कार्यक्रमाच्या पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचं नाव असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच कार्यक्रमाला येण्याचं जाहीर केलं आणि त्या फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या। या कार्यक्रमात सुरेश धस जेव्हा पंकजा मुंडे यांच्या समोर आले तेव्हा त्यांनी बोलणं टाळलं। सत्काराच्या वेळीही नजरेला नजर मिळवणं टाळलं। एकदा काय 2दा सत्कार झाला तरीही त्यांनी पंकजा मुंडेंकडे पाहिलंच नाही। यानंतर धसांनी खरी बॅटिंग केली ती भाषणातून। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून तुमच्याकडे काय आहे असं लोक मला विचारतात, माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आहेत असं मी सांगतो। देवेंद्रजी, मी तुमचा सर्वात लाडका आहे, माझ्या काही मागण्या आहेत त्या मान्य करा। देवेंद्रजी हे बाहुबली नेते आहेत असं म्हणून सुरेश धसांनी समोर बसलेल्या लोकांमध्ये जोश भरला। सुरेश धसांनी फडणवीसांचं जे कौतुक केलं त्यातून पंकजा मुंडेंनाही ते अधूनमधून डिवचत होते, पण यानंतर भाषणाचा नंबर होता पंकजा मुंडेंचा। पंकजा मुंडे यांच्या भाषणाची ओपनिंगच एवढी अनपेक्षित होती की समोर बसलेली गर्दीही शांत बसून ऐकू लागली। सुरेश धसांची ओळख करून देतानाच त्यांनी अनेक विशेषणं लावली आणि समोरच्या गर्दीला अनपेक्षित धक्का दिला। पण पंकजा मुंडेंच्या भाषणातला खरा क्लायमॅक्स अजून बाकी होता। समोर फडणवीस प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत होते। सुरेश धसांनी त्यांच्या भाषणात
जे फिल्मी डायलॉग मारले त्याला पंकजा मुंडेंनी फक्त उत्तरच दिली नाही तर सुरेश दसांना स्टेजवर जवळ बोलावलं आणि एक किस्साही सांगितला। पण हा किस्सा सांगण्यापूर्वी सुरेश दस नजरेला नजर मिळवणं टाळत होते। त्यांच्या सोबतचा अबोलाही पंकजा मुंडेंनी संपवला। पंकजा फडणवीसांना म्हणाल्या की जे सुरेश दस तुम्हाला आज बाहुबली म्हणतायत ते सिनेमे जास्त पाहतात, तेच एकेकाळी मला शिवगामिनी म्हणायचे। शिवगामिनी ही बाहुबलीची आई होती, त्यामुळे आज मला ममत्वाची भावना येते। हे सुरेश दसांच्या बाहुबली डायलॉगला उत्तर होतं। त्यानंतर पंकजा मुंडेंनी आणखी एका गोष्टीवर बोट ठेवला ज्याची जखम सुरेश दस यांच्या मनात होती। पंकजा मुंडेंनी जुना कसलाही उल्लेख न करता सुरेश दसांनी जो आरोप केला त्यालाही उत्तर दिलं। मेरा वचन ही मेरा शासन असं म्हणत पुढे एक आणि मागे एक करणार नाही हा गोपीनाथ मुंडेंच्या लेखीचा शब्द असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। यापूर्वी अजून एका गोष्टीवर त्या बोलल्या। सुरेश दसांचा उल्लेख त्या सातत्याने अण्णा असा करत होत्या। मी तुम्हाला अण्णा म्हणते हे सांगून पंकजा मुंडेंनी त्या वाक्याची आठवण करून दिली ज्यात सुरेश दस एकदा पंकुताई म्हणाले होते। सुरेश दस तेव्हा असंही म्हणाले होते की तुम्ही लहान असून आम्ही तुम्हाला ताई साहेब म्हणतो। यालाही पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं। अण्णा इज्जत आम्ही देतो असं म्हणून पंकजा मुंडेंनी जुन्या वादाचा विषय संपवून टाकला। सुरेश दसांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला राजकीय शैलीत कसली उणीधीर न काढता उत्तर दिली, तेही फडणवीसांच्या समोरच। जुन्या वादाचा समारोप फडणवीसांच्या समोर होणं हा सुद्धा एक योगायोग होता, कारण दोघांच्या वादावर फडणवीसांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती। पंकजा मुंडे आणि सुरेश दस यांच्यातल्या या खेळीमेळीच्या वातावरणामुळे जिल्ह्यात जी राजकीय कोंडी झाली होती ती फुटली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण सुरेश दस आणि पंकजा मुंडे यानंतर अनेकदा संवाद साधताना दिसून आले। या कार्यक्रमातल्या भाषणांवर तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुकवरही फॉलो करा।